अकोल्यातील MIDC फेज 4 परिसरात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत प्रतिबंधित पान मसाला आणि सुगंधित तंबाखू तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकली आहे। या कारवाईत तब्बल 1,23,00,000 रुपयांहून अधिक किमतीचा तयार माल, कच्चा माल, अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणि पॅकिंग साहित्य जप्त करण्यात आले आहे। या प्रकरणी 3 जणांना आरोपी करण्यात आले असून मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे। अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 16 जुलै रोजी अकोला MIDC फेज 4 मधील महाकाया ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी छापा टाकण्यात आला। तपासणी दरम्यान विविध ब्रँडच्या प्रतिबंधित पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचे उत्पादन सुरू असल्याचे उघड झाले। कारवाई दरम्यान विमल, वाह, रेड लेबल, बहार आदी ब्रँडचा तयार पान मसाला, सुगंधी तंबाखू, सुपारी, गुटखा प्रीमिक्स, तंबाखू, कथ्था पावडर, मॅग्नेशियम कार्बोनेट तसेच पाउचिंग, ब्लेंडिंग, ग्राइंडिंग, स्क्रीनिंग आणि सीलिंग मशीनसह मोठ्या प्रमाणात पॅकिंग साहित्य जप्त करण्यात आले आहे। जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 1,23,14,480 रुपये इतकी आहे। या प्रकरणी अक्षय घसीटा यादव, राहुल करणसी यादव आणि रोहित राजेश दुर्वे यांच्यावर कारवाई करण्यात आली असून गौरव अशोक शर्मा हा मुख्य आरोपी फरार आहे। जागेच्या मालकाचाही या प्रकरणात समावेश करण्यात आला आहे। या संदर्भात MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई सहाय्यक आयुक्त देवानंद वीर यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने केली। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कारवाई पार पडली। अहम रजा, RCN न्यूज, अकोला। अकोला जिल्ह्यामध्ये MIDC फेज 4 मध्ये 2 दिवसापूर्वी गोपनीय माहिती मिळाली की MIDC मध्ये या ठिकाणी काहीतरी जो बनावट किंवा डुप्लिकेट गुटख्याचा कारखाना असल्याची माहिती मिळाली होती गोपनीय। मग त्या आधारे आम्ही 2 दिवस लक्ष ठेवलं, पाळत ठेवली। त्यानंतर आम्ही आमच्याकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे वाशिमचे आणि अमरावतीचे अधिकारी आम्ही मदतीला बोलवले। आज सकाळी आम्ही 6 वाजल्यापासून त्या जागेवर वॉच ठेवून होतो। त्यानंतर आम्ही सर्व अधिकारी मिळून 9:30 वाजता सदर ठिकाणी रेड केली। त्या रेडमध्ये तिथे 3 कामगार काम करताना आढळून आले। त्या ठिकाणी बनावट, विमल, वाह अशा विविध प्रकारचे ब्रँडचं उत्पादन सुरू होते। त्याच्यामध्ये मग आम्ही त्या ठिकाणी 3 ते 4 मशीन्स आहेत आणि बाकी रॉ मटेरियल आहे, पॅकिंग लेबल्स आहेत। असा एकूण जवळपास 1,23,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आणि त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत, प्रायमा फेसी पहिले 3 आरोपी सापडले होते। आपण त्यांना आरोपी करत आहोत आणि चौथा जो याचा मेन आहे सूत्रधार, जो गौरव शर्मा नावाचा व्यक्ती आहे, तर त्याच्या विरुद्ध आपण हे करणार आहोत। आणि 5वा जो या जागेचा मालक आहे, आपण सर्वांविरुद्ध FIR देऊन आपण त्यांच्याविरुद्ध मोकोकाची प्रोसेस आपण एकतर हे महाराष्ट्र शासनाने उत्पादन, वितरण, वाहन, साठवणुकीला प्रतिबंधित केलेलं आहे। त्यामुळे कुणीही असा व्यवसाय करू नये, चुकीचे काम करू नये आणि जे लोक खात आहेत त्यांनी सुद्धा खाऊ नये, मी असं आवाहन करतो।